नामदेव शास्त्री महाराजांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्यानंतर देशमुख कुटुंबियांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती। आज तर देशमुख कुटुंबियांनी त्यांची भेट घेऊन पुरावेही दिले। या भेटीनंतर नामदेव शास्त्रींनी खंत व्यक्त केली आणि त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलं। भगवान गडावरील या भेटी दरम्यान नेमकं काय घडलं पाहूया। 2 दिवसांपूर्वीच नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना भक्कम पाठिंबा असल्याची भूमिका जाहीर केली। धनंजय मुंडे गुन्हेगार नसल्याचा निर्वाळा दिला। शास्त्री फक्त धनंजय मुंडेंचं समर्थन करून थांबले नाही, तर ज्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली त्यांचंही समर्थन केलं। नामदेव शास्त्रींच्या याच भूमिकेमुळे संतोष देशमुखांचं कुटुंब व्यथित झालं होतं। हत्या प्रकरणाबाबत त्यांचं मनपरिवर्तन व्हावं म्हणून देशमुख कुटुंबियांनी आज भगवान गडावर धाव घेतली। हत्या प्रकरणाशी संबंधित आरोपींसंदर्भात सर्व पुरावे शास्त्रींना दाखवले। यावेळी संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुख आपली व्यथा सांगताना भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। याडून जर कोणी करत असेल तर ते खरे जातीवादी, त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही। कारण का बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढे जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत, पण आम्ही शहानिशा केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही। तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मागाशी तुम्हाला चाचाने सांगितली, तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य ते करायचं। काहीही बोललेलो नाही, मी तुमच्या पाठीमागे आहे। हा जो समाजातला प्रकार आहे, वाईट लोकांनी केलेले काम आहे। तुम्ही जर भगवान गडाची शिष्या, तुम्ही तुमच्या बाजूने आहेत। मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे, अनेक वेळा दौरे झालेले आहेत, म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल। तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत। मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही, फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे। देशमुख कुटुंबियांनी आपलं गाऱ्हाणं नामदेव शास्त्रींसमोर मांडलं। या भेटीनंतर शास्त्रींनी देखील सदैव देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलंय। भगवानगड हा कायमस्वरूपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहे आणि सदैव राहील। त्यांनी हे सांगितलेलं की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत, अनेक वेळा गडावर येऊन गेलेलो आहोत। फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे। आणि संतोष अण्णांनी किती चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्या ग्रामपंचायतीला किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे। भगवानगड हा त्यांच्या पाठीमागे आहे, ते मूळचे बाबाचेच आहेत, ते मला आज कळालेलं आहे। बाबाला मानणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ती 3 पिढ्यापासून वंजारी कुटुंब करते, म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे। नामदेव शास्त्रींनी देशमुख कुटुंबाला पाठिंबा दिला असला तरी धनंजय मुंडेंबाबत कोणतंही वक्तव्य करणं टाळलंय। यावरून मनोज जरांगेंनी शास्त्रींवर सडकून टीका केली। नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंच्या हातावर लावलेली सलाईनची पट्टी दिसली, पण संतोष देशमुखांचं रक्त दिसलं नाही का, असा सवाल जरांगेंनी केलाय। जाणीवपूर्वक त्रास दिला मला धनंजय। मी काल धनंजयला बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता। कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही। घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले, तिथून पुढं उंच उडान घेत असताना पुन्हा गेले 53 दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे। जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे। किती सहन करावं एखाद्या माणसाने। माया उफळून आली, कसं असतं शेवटी एका बाजूची माया अध्यात्माच्या महंताला आली पाहिजे, एका बाजूची माया, दुसऱ्या बाजूची नाही। हे समीकरण चांगलं आहे। एक परंपरा रूढ धनंजय मुंडेची टोळी चांगली पाडते। थोडं रक्तपट्टी दिसली सलाईनचे म्हणजे आभाळ कोसळलं, मरावंसं वाटतं, असे काही वाक्य आलेले चॅनलवरती। ती सलाईन आणि रक्त गळालेलं बघितल्याच्या नंतर असं वाटलं की आज मरून जावा, म्हणजे असेही स्टेटमेंट आले। पण माझ्या धनंजय देशमुख तोही एक भक्तच, तोही एक शिष्यच आहे। मस्सा जो गाव सुद्धा त्यांचं मात्र अंगात साकाळलेलं रक्त मात्र 2-2.5 महिने कोणाला दिसलं नाही। चांगला अंक आहे, चांगला अंक आहे।
बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंवर राजीनाम्याची टांगती तलवार आहे. त्यापासून वाचण्यासाठी धनंजय मुंडेंनी भगवानगडाची पायरी चढली. नामदेव शास्त्रींनीही आपल्याच नियमांना बगल देत धनंजय मुंडेंना अभय दिलं. पण आता समाज आणि राजकारण अशा दोन्ही आघाड्यांवर नामदेव शास्त्रींची अडचण होताना दिसते. अशा परिस्थितीत नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार की पुन्हा एकदा राजकीय भूमिकांपासून अंतर ठेवणंच योग्य समजणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रसाद शिंदे, NDTV मराठी.